भावानं आम्ही चाललोय मुंबईत. मन करतच नाही की मुंबईत जावंसं, पण जावं लागेल. आजी तिकडे. हा चल. शेकाटी बिहार मनच करत नाही मुंबईत जायचं. भाऊ आपल्याला भेटला इथे इंतकाप. फोन कधी घेतलास? ते जाऊ दे. किती दिवसानंतर भेटलाय भाईने गाणी बिणी टाकली आहेत. काय हे करत नाही, कॉल बिलप करत नाही, मोठा झालाय. आता तुम्ही मोठा आहे भाई, आता पेमेंट आली, आयफोन घेतलाय काय. अक्षरशः घाम फुटलाय. आम्ही चालत आलेलोय भावानी मी, तर समोर बस अजून निघालीच नाही. पण आहे ना पुढे, हां तिकडे येलो कलरची. पण आहे ना गावात निघायची इच्छाच होत नाही. पण काय करणार, कामाला जायचं उद्या. अक्षरशः मन तुटते, आतनी रडतंय की गावीच राहायचं आहे भाई. पण कामामुळे पैशामुळे मुंबईत जावं लागते. भावनात आपण चालू आहे मुंबईमध्ये. ओके, ही आपली गाडी आहे मनोहर दळवीची. देवळ्यातून निघते, देवळ्यातून. ही बघा, तर मला गाडी दाखवतो, 1 मिनिट थांबा. मी परवा पण गेलो होतो. आपला दादा आहे. आता आपण आपली सीटमध्ये आपली सीट बघूया आधी पहिले आपली. कोण आपल्याला भेटलाय कोण माहिती आहे काय? हा बघ याला हा जो आहे ना, फुल मजा इथं, एन्जॉयमेंट. आता पुढं बसायला जागा नाही, नाहीतर पुढं बसायला जागा भेटली असती तर मजा झाली असते. आता गाडी निघेल 15 मिनटामध्ये. 5 मिनटामध्ये गाडी तर निघेल इकडे. सोलकरवाडी तिथे बस थांबलेली आहे आपली, मेगीच्या पुढे. मेगीमध्येच बहुतेक नवीन म्हणजे पॅसेंजर चढत आहे, त्यांचं लोडिंग शिफ्टिंग होत आहे. आपला डॉन बघा, बिपिन बाय. 5 मिनिटामध्ये गाडीत निघेल. मग डायरेक्ट देवरूखवरनी मग संगमेश्वरमध्ये चिपळूण तर नंतरला मग खेड, माणगाव, मग पनवेल. तर राहण्यामध्ये आपण 4च्या आसपास जाऊ, लवकर जाऊ. गाडी गेली 5 मिनिटं तिकडे. आता गाडी निघेल मग डायरेक्ट देवरूखवरनी मग डायरेक्ट मग संगमेश्वरच्या फाट्यावरनी आतून गेली गाडी. तिकडे आपण डायरेक्ट मग देवाला थांबू. मग तेव्हा आपण तिकडे दाखवू तुम्हाला कसं पुन्हा फुटेज भेटेल आता गाडीचा, पुन्हा ट्रिप कशी जाते ती. चला. भावना तशी गाडी निघेल. ते आपले काका आहे, गाडी मालक. आणि तिकडे आपला पंकज दादा आहे. इकडे आहे आपला सोन्या. कुठे गेला सोन्या? मागे तिकडे लोडिंग करतोय. भाऊ आपण आहे ना काहीतरी दुगड करून एकत्र बसूया. तर आपला मनोहरची जी गाडी आहे होणार आहे ते बसून मस्तवाली व्हिडिओ काढणार. त्यांनी प्रोत्साहन पण चांगलं दिलं. आपला पंकज दादा ड्राईव्ह करतो, तो पण बोलला की हा चांगला व्हिडिओ काढा. तर मस्तवाली एकदम चांगले क्लिप काढलेत. तर त्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्कीच बघा, खूप मजा येणार आहे. काय बोलतो? बरोबर. हा बघा जो हा मागून येतो आहे, हा नंतरला गाडी येणारच आहे 100%. म्हणून इथं थांबलेली आहे गाडी इथं. गाडी काढतो. तर भावांनो आता दादा चालेत बाहेर. हे आपले ओनर आहेत गाडीचे. पंकज तिकडे बसला एकदम मस्तपैकी. आणि ह्या गाडीचा इंटेरियर आहे. राहुल दादा. तर आता आपण आतला इंटेरियर बघूया. हा इंटेरियर आतमधला. आपली डॅडी बसते तिकडे, ही आपली फॅमिली आहे. मम्मा तिकडे बसली आणि बाबू. तर भाऊनं खूप मस्त वाटते. मागे बसलेलं लाईटिंग लागलेल्या सगळ्या. तर आता 15 मिनिटांनी गाडी निघून जाईल. ओके, तर आपल्याला जी इज्जत भेटली आहे ती खूप
खूप भारी आहे. म्हणजे बोलतात ना की मी इथून सुरुवात केली तर इथे आलो आहे असं. तर इथून तुला कसं वाटतं माझा प्रवास करून? असा मोठा प्राऊड. थँक्यू बाय थँक्यू. तर आता आपण जाऊयात माझा गाडी निघेल 5 मिनिटामध्ये. तर भावांनो वाजता आलं आहे संगमेश्वर आलं आहे. ओके आपण संगमेश्वर आलं तर मी पासून मोबाईल बघत तुम्हाला बाहेर दाखव. संगमेश्वरचा ब्रिज आहे. गाडीची मी लाईट मारून गेली. तर भावांनो आता राहुल आलेला इकडे सगळ्यांना विचारायला की कुठे सोडायचं कुठं नाही कसं नाही ते. तर आता मी थांबा त्याचा इंटरव्ह्यू घेऊया. आता राहुल आहे ना सगळ्यांचं हे घेतो आहे. आता राहुल खूप बिझी आहे त्याला आपण बोलूया नको कारण तो काम करतो आहे त्याचं. तर भाऊन आता आपण जेवायला आलेलो आहे. चिपळूण इथली फक्त 4-5 किलोमीटर. चिपळूण ॲक्च्युली आहे चिपळूणमध्येच आपण इथली जेवायला असं घेतो उतरतो. ओके आपण जाऊया खायला इंटर जेवायला जातात. एवढी गाडीचं लवकर आला नाही. 8:15 झाले तसे 8:15 जेवायचं 8:17 झाले. एवढी गाडी लवकर आला नाही. रपार मग तर आता उतरलो आपण मम्मा डॅडीकडे. मम्मा इकडे काय का तुझ्या बोल पडतं सगळ्या. तर भावांनो नाही गाडी चालून आली अजून लोक भरायचे बाकी आहेत. दादाने लाईट दिल्याने आता नाही गाडी घेणार नाही तसा पुढे. आता जेवण म्हणून सगळं झालेलं आहे. आता गाडी निघायच्या वेळेवरती आहे. तर राहुल आहे ना बाहेरकडे हे करतो मोबाईल हेच नाना. मी गाडी पळवतात अशी आहे ना की अशी हवेन जाते त्या खड्ड्यावरनी माझी इतकं ना. राहुल असं ते बिझी आहे कॉलवरती दाखवलं असतं. आता मला ट्रॅव्हलिंग दाखवलं आणि सांगा लोकांना सांगा गाडी किती तासात निघाल पनवेलला? 3 तासात. तर आपण आज जाऊया. आता घेतली आहे दादाने गाडी चालवायला. दादा तर पनवेलला किती तासात जाईल? पनवेलला किती तासात जाईल? पनवेलला आपण जाऊ 2 वाजता. 2 वाजता. आणि आता थांबेल कुठे गाडी आपली? आपली आता ट्रेनला थांबेल साई ट्रेनला म्हणजे नाश्ता झाला वॉशरूमसाठी. हां गाडी थांबणार आहे ठीक आहे. तर आता भाऊन असा ट्रॅव्हलिंग आहे कोकणावरून. तर असा ट्रॅव्हलिंग रूट आहे देवळ्यापासून ते मुंबईचा. जादवाला गेले तर आपण जाऊया मागे बसूया. तर एक पेनला गाडी थांबली तर नाही थांबणारच. 1.5-2 तासामध्ये गाडी पेनला जाईल असा बोलला आहे पंकज दादा आपला. खूप भारी वाटतंय. तर भावनात आपली गाडी निघालेली आहे इकडनी एक काय रे हे ब्रिज आहे. पेनमध्ये आता आपली गाडी थांबेल. आता वाजत किती रे तुझं जरा घडलं कधी? 1:05 झालेत. तर पेनमध्ये आपल्याला नाश्ता आणि फ्रेश व्हायला ओके वॉशरूम जायला. तर आपण चाय पिऊया इकडे आणि परत येऊया गाडीमध्ये. पवनात आपण म्हटलं साई सागरमध्ये पेन वाजत 1:30 बरोबर ना. चाय पिऊया फ्रेश होऊया आणि मग परत जाऊया बसमध्ये. कारण अजून 3 तास आपलं काय भेटणार नाही. हा बघा हा झाला आता उघडा एकदम. आता जाता त्याला झोपायला आहे दा. तर भावांना आता येईल सायन. आता आपण इथे उतरणार आहे. आता राहुलला आपण बाय बाय बोलू. राहुल आणि नानाने आणली गाडी कुठे आणली आहे?
कुठने आणल्या तरी घेऊन गाडी तुम्ही हा? गाडी कुठने आणला आहे जेवरुकरनी गाडी आणला आणि एकदम फास्ट का आलं का माझा आलं सर चला भावानो बाय 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 तर भावानो आता आपण आलो साय स्टेशनला आता आपण जाऊया कधी घरी पहिली ट्रेन लागली आहे 4:47 तर आपण आता जाऊया घरी आपण ब्लॉग इथे एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू